नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आज आपण छान अशी हरभऱ्याची डाळ घालून मस्त अशी कोबीची भाजी करणार आहोत. लहान मुले तर अगदी आवडीनं खातात अशी जर भाजी तुम्ही केली तर सर्वात आधी आपण काय करूया, तर हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि ती हरभऱ्याची डाळ गरम म्हणजेच उकळत्या पाण्यात जरी तुम्ही भिजत घातली तरीसुद्धा चालेल. मी या ठिकाणी एकदम गरम पाणी हरभऱ्याच्या डाळीमध्ये टाकलेलं आहे, ते सुद्धा अर्धा तास अगोदर. जर तुम्हाला या ठिकाणी गरम पाणी घालायचं नसेल तर ते तुम्ही आदल्या दिवशी अगोदर थंड पाण्यामध्ये भिजत घाला. पण बेस्ट वे असा आहे की तुम्ही गरम पाण्यामध्येच हरभऱ्याची डाळ भिजत घाला, ते सोयीस्कर ठरेल. त्यानंतर आता आपण एक कोबी चिरायला घेऊया. कोबी नेहमी असा अर्धा करायचा आणि त्याचे असे उभे काप करायचे, म्हणजे ते दिसतानासुद्धा छान दिसतात. मुले पटकन त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात त्या भाजीकडे बघून. त्यामुळे असं या पद्धतीने तुम्ही काय करा, तर ते कोबी जी आहे तो असा या पद्धतीने तुम्हाला दिसते तर तसं छान असं छोट्या पीसमध्ये ते कट करा तुम्ही. त्यानंतर कोबी छान असं स्वच्छ धुवून घ्या. कोबी छान चिरला गेला पाहिजे आणि त्यानंतर तो छान असा धुतला गेला पाहिजे, कारण आता माहिती ना पावडर वगैरे कोबी फ्लावरवरती असते, त्यामुळे ते थोडंसं नॉन हायजेनिक असते. सो त्यानुसार पूर्ण भाजी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्या. अशा पद्धतीने ते छान कट करा, म्हणजे मुलांना ते छान असं आवडेल. त्यानंतर कढई घ्या आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल, आम्ही पळी असं म्हणतो, सो 1 पळी तेल तुम्ही या ठिकाणी टाका. तेल छान असं गरम झालं की मग त्याच्यामध्ये अगोदर मोहरी टाका. मोहरी छान तडतडली गेली पाहिजे. मोहरी 1-2 ते 3 सेकंद लागतात खरं, पण आपण तेवढंसुद्धा वेट करत नाही, पण तसं करू नका तुम्ही. 1-2 ते 3 सेकंद थांबा, मोहरी पूर्ण तडतडू द्या आणि मगच त्याच्यामध्ये तुम्ही जिरे टाकून घ्या. आता दिसत असेल तुम्हाला मोहरी तडतडली आहे. आता ह्याच्यामध्ये मी नंतर जिरे टाकणार आहे. जेवढा आपण कोबी चिरला आहे त्याच्यानुसार आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायचं आहे. मोहरी तडतडल्यानंतर मी या ठिकाणी जिरे टाकले आणि त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे, ठेचलेली, किंवा तुम्ही जर बारीक पीस केले तरीसुद्धा चालेल. आणि ह्या ठिकाणी हिरवी मिरचीसुद्धा छान अशी भाजली गेली पाहिजे. कच्ची मिरची ठेवू नका. लसूण आणि मिरची एकत्र टाकू नका, कारण एकत्र जर तुम्ही टाकलं तर मिरची भाजत नाही, कच्ची तसेच राहते. त्याच्यामुळे अगोदर मिरची टाका आणि नंतर मग तुम्ही लसूण टाका. आणि लसूणसुद्धा असा छान असा त्याचा कलर बदलला पाहिजे, थोडासा ब्राउनिश कलर, थोडासा असा तांबडा कलर येऊ द्या त्या लसूणला, म्हणजे लसणाचा पूर्ण वास, पूर्ण सत्व त्या कोबीच्या भाजीमध्ये जातात. इव्हन प्रत्येक भाजीमध्ये जर लसूण वापरत असाल तर पूर्ण छान असा भाजू द्या लसूण पूर्ण, म्हणजे तो छान लागतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. तुम्ही कसाही टोमॅटो कट करू शकता, पण कोबीच्या भाजीमध्ये जर तुम्ही टोमॅटो टाकलं तर ते ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि हेल्दीसुद्धा असतं. सो छान असं ते तेलामध्ये परतून घ्या, म्हणजे टोमॅटोला काय होतं, मिरची, जिरे, मोहरी आणि लसणाचा छान असा सुवास लागतो. छान असं तेलामध्ये परतून घ्या आणि नंतर याच्यामध्ये आपण जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ होती ती टाकायची ह्याच्यामध्ये. तीसुद्धा छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. पूर्ण जेवढी आपण भिजत घातलेली होती हरभऱ्याची डाळ ते पूर्ण असे याच्यामध्ये तुम्ही ॲड करा आणि तीसुद्धा तेलामध्ये असे छान अशी परतून घ्या तुम्ही. वाटलं तर तुम्ही वाफलवूसुद्धा शकता, काहीच अडचण नाही आहे, पण माझी व्यवस्थित डाळ भिजलेली होती, सो त्याच्यामुळे मी काय वाफवणार नाही. जर तुमची भिजलेली नसेल तर तुम्ही थोडंसं झाकण ठेवून वाफलून घेऊ शकता 5 ते 10 मिनटासाठी. त्यासाठीच ते डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घालायची, गार पाण्यामध्ये भिजत घालायची नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही हळद ॲड करा, त्यानंतर धने पावडर ॲड करा आणि ती छान त्याच्यामध्ये मिक्स करा. हळद आणि धने पावडर टाकून ते छान डाळ आणि टोमॅटो तेलातच छान असं गरम करून घ्या, म्हणजेच परतून घ्या. दोन्ही मसाले एकदा गरम झाले की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी ॲड करूया. तोसुद्धा छान असा परतून घ्यायचा, जेणेकरून सगळे मसाले जे आहेत ते त्या कोबीला लागले पाहिजेत. छान असे परतून घ्या.
जो काही आपण कोबी चिरलेला होता तो सगळा त्याच्यामध्ये ॲड करा. छान असं परतून घ्यायचं आणि नंतर एक दोन वेळा जर तुम्ही परतून घेतलं की नंतर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, मीठ टाकून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकून घ्या आणि मग ते थोडंसं वाफलं तुम्ही ठेवून द्या. कोबीची जर हरभऱ्याची डाळ भिजलेली असेल तर कोबीची भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही. ते इझिली पटकन तुमची भाजी होऊन जाते. परतल्यानंतर अशी थोडीशी दिसते. जरा पूर्ण मसाला त्याच्यामध्ये लागतो. हळद, धने पावडर व मीठसुद्धा ह्याच्यामध्ये व्यवस्थित लागतं. आता या ठिकाणी बघा मी मीठ टाकलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितले हळद धने पावडर टाकल्यानंतर मग तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकून घ्या आणि पुन्हा छान असं त्याला परतून घ्या आणि मग तुम्ही याच्यावर ते झाकण ठेवू शकता. अशी भाजी बघितली तर मला सांगा नक्कीच. ज्यांनासुद्धा कोबीची भाजी आवडत नाही ते सुद्धा खूप छान आणि आवडीने लहान मुले तर खाणार म्हणजे खाणार. माझ्या आदूला तर ही भाजी खूप आवडते. मला तर सारखं म्हणतो मम्मा कोबीची भाजी मला दे ना गो. सिरियसली त्याला खूप आवडते. अशी जर मी भाजी बनवली ना तर त्याला खूप भाजी आवडते. सो त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तर मी बनवतेच कोबीची भाजी. टेस्ट खूप छान. त्याच्यामध्ये मीठ बाकीचे मसाले जर छान असे पडले ना आणि ते जर छान परतले गेले तर कोणतीही भाजी ही छान लागते. फक्त कच्चे मसाले ठेवू नका. त्याच्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि ऑफकोर्स त्याची चवसुद्धा खूप छान लागते. सो त्यासाठी कोथिंबीर ही नेहमी तुम्ही टाकत जावा. भाजीला छान रंग येतो, भाजी छान दिसते, डेकोरेटिव्ह दिसते आणि कोथिंबीरीचे जे काही सत्व असतात ते सुद्धा भाजीमध्ये मिसळल्यानंतर भाजी खूप छान लागते. त्यानंतर पुन्हा तुम्ही ते झाकण ठेवून द्या त्या भाजीवरती आणि छान अशी पुन्हा झाकण काढल्यानंतर ती पुन्हा परतून घ्या. असं छान एकजीव करा, हलवा आणि परत एकजीव करा आणि पुन्हा झाकण ठेवा. आणि आता आपले थोड्याच मिनटामध्ये आपली भाजी जी आहे ती तयार होईल. आता तुम्ही बघा आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे. अशी भाजी मुले खाणारच नक्कीच नाही का. अशा साध्या सोप्या पण चविष्ट रेसिपीसाठी आपल्या अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.